नमस्कार मंडळी, जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण लांब भोपळ्याचे धपाटे करणार आहोत। त्यासाठी एक भोपळा घेतला आहे, चिरून घेऊया। आधी असा आडवा चिरायचा, त्याचे छोटे छोटे भाग करायचे। म्हणजे आपल्याला खिसायसाठी सोपं जाईल। चला आपण सगळा भोपळा चिरून घेऊ। भोपळा चिरून झाला आहे, आता आपण खिसून घेऊया। अशा मध्यम आकाराच्या खिसणीने छान खिस करून घ्यायचा भोपळ्याचा। याची जी साल उरती ना, ती साल फेकून द्यायची नाही, त्याची छानपैकी चटणी बनवायची। कशी बनवायची ती आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे, तो नक्की पहा आणि चटणी पण बनवून खा, खूप टेस्टी लागते। चला मग आपण सगळा भोपळा असा खिसून घेऊ। बघा, आपण सगळा भोपळा खिसून घेतला आहे, त्याचा एवढा खिस झाला आहे। आता धपाटे बनवण्यासाठी मसाले काय लागतात ते पाहूया। लाल तिखट घेतला आहे, मीठ, हळद, जिरे आणि धन्याची पूड, तीळ आणि ओवा। हे आपण तांदूळ आणि ज्वारीचं एक एक वाटी पीठ घेतलं आहे। अर्धी वाटी बेसन पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ, ह्या वाटीनं सगळं प्रमाण घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। लाल तिखट टाकत आहोत आपण 2 चमचे, अर्धा चमचा मीठ टाकत आहोत, अर्धापेक्षा सुद्धा कमी हळद टाकलेली आहे, 1 चमचा धणे आणि जिऱ्याची पूड टाकलेली आहे। धणे जिरे आपण भाजून पूड केलेली आहे बरं का ती। 1 मोठा चमचा पांढरे तीळ, आता हे सगळे सुके जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। ओवा विसरला टाकायचा, आपण 1 चमचा ओवा असा क्रश करून टाकूया आणि सगळे असं मिक्स करून घेऊ। सगळं एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करायचं। आता त्यामध्ये आपण खिसलेला भोपळ्याचा खिस टाकून घेऊ। सगळा खिस टाकून घ्यायचा आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं। आणि लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ छानपैकी मळून घ्यायचं। जास्त पाणी नाही लागत, कारण की भोपळ्यामध्ये आधीच पाणी असतं, त्यामुळे जसं लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घेत धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं। बघा, आपण किती छानपैकी पीठ मळून घेतलं आहे। आपण अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं, त्यामधलं बघा थोडंसंच उरलं आहे पाणी। आणि छानपैकी पोळ्यासाठी जशी कणिक मळतो तशी धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं। चला मग आता धपाटे थापून घेऊया। एक छानपैकी गोळा तयार करून घ्यायचा। कोरडं पीठ घेतलेलं आहे आपण ज्वारीचं, आपण तांदूळाचं पण वापरू शकतो। आणि छानपैकी धपाटे थापून घ्यायचे। जास्त जाडही नाही करायचं धपाटा आणि जास्त पातळही नाही करायचं।
छानपैकी एकसारखं थापत 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 असं धपाटं छानपैकी बनवून घ्यायचं. तवरचा आपण तवा तापायला ठेवलेला आहे गॅसवर. छानपैकी तवा गरम करून घ्यायचा. असं मध्ये एक होल करायचं म्हणजे धपाटं छानपैकी भाजलं जातं. आणि हे त्यावरचं असं पीठ काढून घ्यायचं आणि पिठाकडून धपाटं असं तव्यावर टाकून घ्यायचं. आणि छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं धपाटं. तेल लावून घेऊया आपण धपाट्याला. छान एकसारखं तेल लावायचं आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं धपाटं. छान उलटून पलटून सगळीकडून एकसारखं धपाटं भाजलं गेलं पाहिजे. तुम्ही असे धपाटे ट्राय केले आहेत का कधी हे नक्की सांगा. किंवा तुमच्याकडे धपाटे करण्यासाठी वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आमचे व्हिडिओ कसे वाटत आहे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. भाजलं गेले आहे, आपण काढून घेऊ. बघा किती छान खरपूस रंग येईपर्यंत आपण धपाटं भाजून घेतला आहे. असेच सगळे धपाटे करून घेऊ. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 7 ते 8 धपाटे करून होतात. तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले आहेत ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.